आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरीही आपले बोटे सुगंधित करून जातो. त्यामुळे आपला दिवस आनंदी जावो. हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. तर तुम्ही पाहू शकताय सकाळचे वाजलेले होते 5:30 आणि 5:30 वाजता सुद्धा किती धुकं आहे. खूप छान वाटत होतं सकाळच्या वेळेला असं लवकर उठलं ना की दिवस पण खूप छान जातो. आणि तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण पण किती छान झालेलं आहे. तर ह्या वेळेला चालायला जायला पण खूप छान वाटतं. तर आता मी बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर मग मी फ्रेश होऊन थोडंसं वर्कआउट करून फ्रेश होऊन मग नंतर स्वयंपाकाला लागलेले आहे. स्वयंपाक म्हणजे परीच्या डब्यासाठी. तर परीचा डबा आज बनवायचा होता. परीची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे डबा पण वेळेवर झाला पाहिजे आणि तिला पण वेळेवर जाता आलं पाहिजे त्यासाठी. तर आता इथे पाणी पण तापण्यासाठी ठेवलेलं आहे तिच्यासाठी. आणि आता इथे मी पीठ मळून घेते. तर सकाळच्या वेळेला जास्त पीठ लागत नाही, फक्त 7-8 चपात्या लागतात. तेवढ्यापुरतंच मी पीठ मळून घेणार आहे. आणि मी थोडंसं वर्कआउट पण केलं. रोजचीच सवय आहे ती, त्याच्यामुळे वर्कआउट करून नंतर मग मी स्वयंपाकाला लागल्यावर भाजीमध्ये काय करायचं रोजचाच हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मग सकाळच्या वेळेला ऑप्शन म्हणून कडधान्य खूप म्हणजे कडधान्यांची मदत होते. सकाळच्या वेळेला कडधान्य पटकन होतात म्हणून मग मी कडधान्य जास्त प्रेफर करते. आणि संध्याकाळच्या वेळेला काही वेगळं असेल तर ते, नाहीतर मग काही पालेभाज्या शिल्लक असतील तर ते बनवते. तर आता इथं मी पीठ व्यवस्थित छान मळून घेते. आणि थोडंसं पीठ असेल ना तर मी एकाच हाताने मळते आणि जास्त पीठ असेल तर दोन्ही हाताने मळत असते. मला दोन्ही पण हातांनी येतं आणि एका पण हाताने पीठ मळायला जमतं. तर आज मी एकाच हाताने पीठ मळत आहे. आणि मी पीठ मळताना अगोदर पाणी घालत नाही, नंतर पीठ टाकल्यावर पाणी घालते. कोणी कोणी पीठ मळायच्या अगोदरच पाणी परातीमध्ये घेतं, मीठ टाकतं आणि नंतर पीठ टाकतं. पण तसं मी न करता डायरेक्ट पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी ॲड करत असते. तर अशाच प्रकारे मी पीठ मळत असते. आणि पीठ मळून घेतल्यानंतर मी ते 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहे. पीठ जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत चपाती छान होत नाही असं मला तरी वाटतं. कारण लगेच जर चपाती केली ना तर चपाती पण व्यवस्थित येत नाही आणि फाटली जाते. त्याच्यामुळे मग मी असं 10 मिनिटे पीठ भिजण्यासाठी ठेवते. आणि पाणी तापलं का मध्ये मध्ये पाहत पण होते, कारण परीला उठवायचं होतं, तिला पण अंघोळीला पाठवायचं होतं. आणि इथे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि पिठी मी अशा डब्यामध्ये काढून ठेवते, कारण जास्त सगळीकडे पिठी पण लागत म्हणजे भांडी पण खराब होत नाही. आणि असं डब्यामध्ये ठेवलं ना तुम्ही कंटेनरच्या, पीठ पण व्यवस्थित राहतं आणि आपल्याला घेता पण येतं. म्हणून मग मी ह्या गोल कंटेनरमध्ये पीठ ठेवत असते. आणि त्याच्यानंतर भाजीची तयारी करणार आहे. तर आज मी भाजीमध्ये कडधान्यांमधला एक प्रकार मसूर, अख्खा मसूर आहे तो मी बनवणार आहे. तर पलीकडे पिशवी पाहू शकता, ती पिठाची पिशवी आहे. तर पीठ पण मला ओतून ठेवायचं आहे डब्यामध्ये. डबा घासला होता मी रात्री, तर ते पण डब्यामध्ये ओतून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी हात पण पुसून घेते, कारण प्रत्येक वेळेस मला ते ड्रेसला किंवा इकडे तिकडे हात पुसायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी ह्या नेपकिनलाच पुसत असते. त्याच्यानंतर आता मी मसूर घेतलेले आहे. आणि मसूर कोणाकोणाला आवडते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी सकाळच्या वेळेला ना अख्खा मसूर घेते करण्यासाठी. आणि थोडासा मला खोकला पण येत आहे, थोडंसं समजून घ्या, कारण ना तब्येत ठीक नव्हती, अजूनही रिपेअर नाही आहे. त्याच्यामुळे मग असंच स्लोच काम चालू आहे. तर इथं मी अख्खा मसूर घेतलेला आहे, अंदाजानेच घेतलेला आहे. तसं जर म्हटलं तर 1 वाटी मसूर असेल ही. आणि ही मसूर आता डिरेक्टली मी लगेच कुकरमध्ये लावणार आहे शिजण्यासाठी. आता मी कढईमध्ये टाकणार नाही आहे, कुकरमध्येच टाकून घेणार आहे. कारण कढईमध्ये जर टाकलं ना तर खूप वेळ होणार शिजायला. आणि इतका वेळ पण नव्हता, कारण मला परीचं पण बाकीचं आवरायचं होतं. तिची स्कूल बॅग भरणं, डबा बनवणं हे सगळं असतं. सकाळच्या वेळेला खूप धावपळ असते, गडबड असते. आणि स्कूल चालू असलं, एक्झाम असली की काळजीनेच सगळं करावं लागतं. तर आता कुकरमध्ये मी अख्खा मसूर भिजण्यासाठी लावते. आणि आज मी मसूर बनवण्यासाठी वाटण वगैरे काहीही बनवणार नाही आहे, कारण सिंपल पद्धतीने मी मसुरीची भाजी बनवणार आहे. फक्त कांदा ॲड करणार आहे. कांदा मी बारीक चिरून घेणार आहे, त्यासाठी मी 2 कांदे घेणार आहे. तर कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे. आणि तर आता मी हे 2 कांदे घेतलेले आहेत ना, ते आता मी चॉपरवरती एकदम छोटे छोटे कट करून घेणार आहे.
कारण मी सिंपल पद्धतीने अख्खा मसूर बनवणार आहे आणि परीच्या डब्यासाठी सुक्की भाजी बनवणार आहे मसुरीची आणि नंतर आम्हाला थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे, त्याचीच बनवणार आहे. तर इथं मी कांदा व्यवस्थित छान बारीक कट करून घेते आणि त्याचे साल पण काढून घेते. हे घरचे कांदे आहेत तर खूप तिखट आहेत हे कांदे. तर आता हे बारीक चॉप करून घेते आणि मसुरीमध्ये कांदा हा अवश्य टाकायचा, कारण मसुरीची टेस्ट खूप छान लागते. आणि टोमॅटो असेल तुमच्याकडे तर तुम्ही टोमॅटो पण वापरू शकता, शेंगदाण्याचं कूट पण वापरू शकता. पण मी इथं टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट न वापरता फक्त कांदा वापरणार आहे आणि सुकी भाजी बनवणार आहे. तर त्याच्यानंतर आता कांदा चिरून झालेला आहे माझा आणि कुकर पण इकडे म्हणजे शिट्ट्या होत आहेत. तर मसुरीच्या मी जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे मसूर आपली छान शिजली जाईल. तोपर्यंत तिकडे परीची पण अंघोळ झाली होती आणि तिचं झाल्यानंतर तिचंही आवरायचं होतं. तर चहा ठेवायचं होतं मला आणि त्यासाठी थोडा वेळ थांबावं म्हटलं आणि नंतर चहा ठेवावा. तर एका साईडला मी तवा पण ठेवलेला आहे चपाती बनवून घेण्यासाठी. पहिलं तर मी परीसाठीच फक्त चपाती बनवून घेणार आहे आणि तिच्यासाठी एकच लागते डब्याला, तर ती एकच चपाती मी बनवून घेणार आहे. आणि मी अशाच प्रकारे चपाती बनवत असते आणि चपाती करायला मला वेळ लागत नाही. पटकन होतात चपात्या, कारण चपातीचं पीठ जर छान भिजलं ना तर खूप छान चपात्या होतात आणि माझ्या चपात्या एकदम पातळ आणि छान होतात. सगळ्यांनाच माझ्या हातच्या चपात्या खूप आवडतात, माझ्या घरीही खूप आवडतात. तर इथं मी डब्यासाठी चपाती लाटून घेतलेली आहे मीडियम साईजच्या आणि मला छोट्या साईजच्या चपात्या आवडतात, जास्त मोठ्या साईजच्या चपात्या नाहीत आवडत. तर पटपट पटपट सकाळच्या वेळेला खूप घाई असते, त्याच्यामुळे असं माझं पटपट काम असतं. तर आता इथे एक चपाती मी बनवून घेतलेली आहे आणि बाकीच्या चपात्या मी नंतर बनवून घेणार आहे. ज्यावेळेस परी स्कूलमध्ये जाईल त्यानंतर थोडासा फ्री टाईम मिळतो, मग त्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक सगळा करून घेते मी. तर आता मी कढईमध्ये जी अख्खी मसूर शिजवून घेतलेली आहे ती मी कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे. तर इथं चपातीला तेल लावून घेते आणि चपाती तुम्ही पाहू शकताय किती छान फुगलेली आहे. तर माझ्या सगळ्या चपात्या अशाच फुगतात आणि छान पण होतात. तर माझीच मी तारीफ करते. तर आता हा जिरी मोहरीचा डब्बा आहे आणि माझ्या लग्नामधला आहे, खूप छान आहे हा डब्बा. तर इथं चपाती पण रेडी होत आलेली आहे आणि मी अशाच प्रकारे चपात्या करते. चपाती रेडी झालेली आहे आणि लगेच मी परीच्या डब्यामध्ये ती मी ठेवणार आहे, कारण गरम गरम चपाती ठेवली ना की 9:30-10 वाजेपर्यंत खायला पण चांगली आणि मऊसूद राहते. तर त्यामुळे मी डब्यामध्ये लगेच भरून ठेवलेले आहे आणि एक साईडला कढई ठेवलेली आहे मी, कारण मसूर मला सुक्की भाजी बनवायची होती तिच्या डब्यासाठी, म्हणून फक्त मसाला आणि कांदा ॲड करूनच मी मसुरीची भाजी करणार आहे. तिला जास्त काहीही आवडत नाही, त्यामध्ये टोमॅटो आवडत नाही, शेंगदाण्याचं कूट आवडत नाही. लहान मुलांचे खूप नखरे असतात, हे नको ते नको ते नको, पण माझा हा प्रयत्न असतो की मुलांनी सगळं खावं, सगळं त्यांच्या पोटात जावं, म्हणून मग मी अशा प्रकारे करत असते. तरी इथं आता कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे आणि आणि त्यामध्ये जिरी आणि मोहरी पण ॲड करते कांद्यामध्ये. कांदा छान मी लालसर फ्राय करून घेणार आहे. व्हिडिओ थोडासा लांबूनच काढते, कारण स्टँडला व्हिडिओ लावला होता मी, म्हणजे कॅमेरा लावला होता. तर त्यामुळे शूटमध्ये तुम्हाला रेसिपी दिसत नसेल त्याबद्दल सॉरी. पण सकाळच्या वेळेला खूप घाई गडबड असते, काय करावं, कोणतं काम करावं आणि कसं करावं हे सुचत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं जसा व्हिडिओ येईल तसा समोर म्हणजे दाखवावा, म्हणून मग माझा हा प्रयत्न असतो. तर इथं कांदा पण छान परतून झालेला होता आणि त्यामध्ये मी हळद आणि थोडासा मसाला पण ॲड केलेला आहे आणि नंतर मग जे अख्खं मसूर शिजलेलं आहे ते मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता छानपैकी असं परतून घेणार आहे. आणि सुक्की मसुरीची भाजी पण खूप छान लागते, अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला तर खूप आवडते. काही ऑप्शन नसेल तर मी असंच कडधान्य बनवत असते, कारण कडधान्य घरात असले की कोणत्याही भाजीची टेन्शन येत नाही, की भाजी जरी नसेल तरी पण आपण कडधान्य बनवू शकतो. तर आता भाजी शिजायला टाकल्यानंतर जो काही पसारा पडलेला असतो किचनवरती तो लगेच मी जागच्या जागेवर ठेवून देते, कारण मग नंतर पुन्हा मग आवरायला वेळ पण होतो आणि किचन छोटंसं असल्यामुळे किचनवर काय काय ठेवणार ना, त्याच्यामुळे मग मी पटकन लगेच जागेवर सगळ्या वस्तू ठेवत असते.
तर भाजी पण झालेली आहे आणि परीच्या डब्यामध्ये मी भाजी ठेवलेली आहे आणि तिची जी बॉटल आहे ना, ती बॉटल पण मी भरून घेणार आहे आणि टिफिन पण भरून घेतलेला आहे मी. कारण तिचं सगळं रेडी केल्याशिवाय मला बाकीची कामं करताच येत नाही. त्याच्यामुळे तिचं पहिलं डब्बा, तिला रेडी करणं हेच माझं सगळं सकाळच्या वेळेला चालू असतं. आणि तिला रेडी करता करता थोड्याशा न्यूज पण मी ऐकत असते किंवा मग सकाळचे श्लोक असतात, मंत्र असतात, ते पण मी ऐकत असते. कारण खूप छान वाटतं आणि तिच्याही कानावर पडतात मंत्र. कारण स्कूलला जायच्या अगोदर जर असे मंत्र वगैरे ऐकले तर दिवस पण खूप छान जातो. आणि आता तर तिची एक्झाम आहे तर मी तिला म्हणजे ऐकूनच पाठवते. आणि आता तिच्या वेण्या घालण्यासाठी घेत आहे कारण तिचे केस खूप मोठे आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि थोडासा गुंता पण होतो आणि मेंटेन करायला मला पण आता खूप अवघड जाते. तर कट करायचं म्हणते, पण ती केस पाहिले ना की माझं मनच होत नाही कट करण्याचं. कारण इतके दिवसापासून आपण ही जपून ठेवलेली केस असतात आणि मग ती अचानकच अशी एवढे मोठे केस कट करायचे म्हटलं की असा जीव गेल्यासारखंच वाटतो. त्याच्यामुळे मला बिलकुल असं म्हणजे मन होईना की परीचे केस कट करावे म्हणून. मी जाते कट करायला पण ते कटच करून येत नाही असं होतं. तर खूप छान आणि सिल्की केस आहेत तिची, पण इतक्या लहानपणी एवढी मोठी केस नको म्हणून थोडी तरी कट करायला पाहिजेत. बघूया कधी मुहूर्त येतोय तर तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल मी कोणता हेअरकट करेल. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की कोणता हेअरकट करू. पण आता ह्या वेळेस तिच्या आवडीचाच मी हेअरकट करणार आहे. पण त्या अगोदर दिवाळी झाल्यानंतर मग मी हेअरकट तिचा करणार आहे. तर आता पहिलं तर स्कूलला जायची घाई गडबड होती तर पहिला गुंता काढून घेतला केसामधला आणि नंतर मग तिच्या वेण्या पण घालून घेणार आहे आणि तेल पण लावून घेतलं. कारण स्कूलमध्ये कसं तेल लावलं म्हणजे बरं असतं, टीचर लोक ओरडत पण नाहीत. आणि आपण मुलांना व्यवस्थित स्कूलमध्ये पाठवलं ना की त्यांना पण खूप छान सवयी लागतात आणि त्यांना पण रेग्युलर आपण ज्या ज्या काही गोष्टी शिकवतो ना त्या पण लक्षात राहतात. तर तिच्या वेण्या मी घालून घेत होते आणि मला म्हणत होते की मम्मी मला पण वेणी घालता येते, पण ते अजून खूप छोटी आहे, तिला कुठे वेणी घालायला लावायची, म्हणून माझं असं चालू असतं. तर तिच्या मी वेण्या घालून घेते. तुम्ही पाहू शकता एक वेणी झालेली आहे आणि अशीच आता मी दुसरी पण वेणी घालून घेणार आहे. तर गुंता खूप निघत होता कारण काल बाहेर गेल्यामुळे केसामध्ये हवेमुळे गुंता खूप झाला होता. तर तेल लावल्यामुळे थोडीशी मऊ केस पडतात आणि गुंता पण जास्त होत नाही, म्हणून मग मी तेल लावून घेतलं. आणि स्कूलमध्ये बिना तेलाचं असं अलाउड पण नाही आहे. तर इथं परीच्या वेण्या पण घालून झालेल्या आहेत आणि आता हेअर बेल्ट लावून तिला रेडी केलेलं आहे मी. तर आता तिचं टिफिन बॉटल आणि ते बॅगमध्ये मी ठेवते कारण तिची बॅग भरल्याशिवाय तिला पण जाता येत नाही. त्यामुळे तिची बॅग भरून घेतली मी आणि नंतर मग तर तुम्हाला दाखवते. परी आता स्कूलमध्ये निघालेली आहे आणि ती बऱ्यापैकी तिचं आवरते. शूज घालणं, सॉक्स घालणं, तर मला बाय बाय करते. त्याच्यानंतर आता ती गेल्यावरती बाकी सर्व कामे आता मी पटापट आवरून घेते. तर पहिली सुरुवात तर अंथरुणापासून असते आणि अंथरुणं काढणे, त्याच्यानंतर झाडू मारणे हेच माझं सकाळचं रुटीन असतं. आणि हा रिक्वेस्टेड ब्लॉग आहे कारण मला रिक्वेस्ट आल्या होत्या आणि त्याच्यानुसारच मी व्हिडिओ बनवते. आणि अशा तुमच्या कमेंट्स आल्या ना की खूप छान वाटतं, तुम्ही नक्की कमेंट्स करत जावा. तर आता इथं मी अंथरुणं काढून घेते आणि सकाळच्या वेळेला हेच माझं असं रुटीन असतं, झाडू मारणे, अंथरुणं काढणे. पण आजचं रुटीन थोडंसं वेगळं होतं कारण आज परीचं टिफिन, परीचं आवरणं, तिचं एक्झामचं आणि माझं पण थोडंसं वर्कआउटचं पण चालू आहे सध्या थोडासा, म्हणून ते पण करते मी. कारण हेल्थ इश्यूज खूप होत आहेत तर वर्कआउट थोडंसं करायला मी जरा जास्तच भर देते, म्हणजे आपलं शरीर पण चांगलं राहील. आणि तर इथं आता मी व्यवस्थित सोफा पण व्यवस्थित करून घेतलेला आहे कारण रात्रभर तसंच ठेवल्यामुळे काही छोटे मोठे किडे वगैरे असतात तर ते पण साफ करून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर आता बाहेरच्या बाजूला मी झाडू मारून घेते. आज थोडा उशीर झाला झाडू मारायला कारण बाकीची कामं असल्यामुळे थोडाफार वेळ होतोच. हा बाहेरचा पॅसेज आहे आणि आमच्या फ्लॅट पुढचा पॅसेज जो आहे ना तो खूप मोठा आहे आणि प्रशस्त आहे. त्याच्यामुळे असं बघूनच आम्ही फ्लॅट घेतला आणि खूप छान वाटतं सकाळच्या वेळेला असं झाडू मारून फरशी पुसून रांगोळी काढणं. तर इथं मी पाणी वगैरे मारत नाही, फक्त पुसून घेते कारण पाणी दुसऱ्याच्या दारात जाऊ नये असं मला वाटतं. त्याच्यामुळे फक्त कापडाने मी पुसून घेत असते आणि हे माझं डेली रुटीन आहे, रोजचंच रुटीन आहे आणि हे रुटीन केल्याशिवाय मला करमतच नाही आणि मन पण लागत नाही. तर फरशी पुसून झालेली आहे आणि आता मी जे काही कपडे आहेत रोजची ती बाथरूममध्ये मी ठेवून घेते धुण्यासाठी.
आणि जे झाडू मारायचं आहे किंवा मग बाकीचं काही छोट्या मोठ्या वस्तू इकडे तिकडे परी फेकतच असते, म्हणजे जिथं घेतलं तिथंच ठेवत असते. लहान मुलं काही व्यवस्थित आवरून ठेवत नाही, तर आपल्यालाच ठेवावं लागतं. त्यामुळे मग मी सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या, तिची बुक्स, पेन वगैरे, पेन्सिल सगळं ठेवलं जागेवर. आणि त्यानंतर आता मी घरामध्ये पण झाडू मारून घेते. आणि रोज रोज माझं असंच रुटीन असतं, फक्त हे आज मागे पुढे झालेलं आहे रुटीन, तर तुम्ही नक्की समजून घ्यावं. तर आता मी झाडू मारून सगळ्या घरात घेणार आहे. आणि सकाळच्या वेळेला झाडू मारल्यानं की घर पण प्रसन्न वाटतं. तर आता झाडू मारून झाल्याच्या नंतर जे काही बाकीची कामं आहेत ते पण तुम्हाला पुढे दिसतीलच. आणि आता 8:30 वाजलेले होते, परी 8:30 वाजता जाते, त्याच्यामुळे त्याच्यानंतरच माझी सगळी बाकीची राहिलेली कामं असतात ती मी करून घेते. आणि सगळीकडे झाडू वगैरे मारून झाला की त्यानंतर रांगोळी काढायला घेते. तोपर्यंत फरशी पण सुकलेली असते. आणि हे रोजचं रुटीन आहे माझं. कधीतरी एखाद्या दिवशी राहिली तर राहते, नाही तर मग हे रोजचंच रुटीन आहे. आणि रांगोळी दारात अवश्य काढावी आणि दारापुढे पाणी मारावं किंवा मग फडका तरी मारून घ्यावा असं मला वाटतं. कारण त्याच्यामागे सुद्धा काहीतरी शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. कोण कोणत्या विचाराने घेतं ते त्याच्यावर डिपेंड आहे. कारण रांगोळी काढणं, दारापुढे सडा मारणं हे गावाकडं तर म्हणजे खूप खूप दिवसा म्हणजे परंपरागतच म्हणायचं चालत आलेलं आहे. आणि तेच आपण फॉलो करत आहोत. जरी आपण शहरात असलो तरी पण आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोच. आणि मी तर करतेच. मला खूप भारी वाटतं. तरी तर रांगोळी काढून झाली. आणि त्यानंतर आता मी दूध आणलेलं होतं, ते दूध पिशव्या रोजच मी धुवून घेत असते. तर कोरोना जसा लागला होता तेव्हापासून मला हीच सवय होती दूध पिशवी धुवून घ्यायची. आणि तीच सवय जातच नाही आहे. मी दूध पिशवी आणली तरी पहिली दूध पिशवी धुवून घेत असते, कारण आपण दूध पातेल्यामध्ये ओतत असतो आणि कोणी पण दूध पिशवीला हात लावलेला असतो. त्याच्यामुळे मला ते अजिबात आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत स्वच्छपणा आवडतो, नीटनेटकापणा आवडतो. तर आता इथं बाकीची थोडीशी काही भांडी होती ती पण मी लगेच धुवून घेणार आहे. आणि आता मी चहासाठी दूध तापायला ठेवणार आहे, कारण दूध तापल्याशिवाय काही चहा ठेवता येत नाही. त्यामुळे पातेल्यामध्ये मी आता दूध सोडून घेणार आहे. आणि असंच नुसतं दुधाचा जर चहा ठेवला ना तर ते चहा थोडासा वास येतो चहाचा, म्हणून मग मी दूध छानपैकी तापून घेते. आता एक दूध पिशवी सोडून पातेल्यात ठेवणार आहे आणि एक फ्रीजमध्ये मी ठेवली. तर दूध आम्ही विकतचंच घेतो, घरचं दूध नाही आहे. कारण शहराकडे कुठे घरचं दूध असतं. तर इथं मी गोकुळचं दूध वापरते आणि मला हेच दूध आवडतं. पहिल्यापासून हेच दुधाची टेस्ट मला आवडते. खूप छान लागतं हे दूध. मी दूध नाही पीत, पण चहा जेवढा पिते ना तर तो गोकुळचाच दुधाचा चहा असतो आणि खूप छान लागतो हा चहा. तर इथं आता मी एक साईडला अख्ख्या मसुराची भाजी करून घेणार आहे आमच्यासाठी, कारण परीचा डब्बा झाला. आणि त्याच्यानंतर आता पातळ भाजी मी बनवणार आहे. त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, जिरी मोहरी दोन्ही पण ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर मी हळद टाकून घेणार आहे. आणि हळद टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये मसाला पण टाकून घेणार आहे. आणि पलीकडच्या गॅसवर मी दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि हा मसाला घरचाच आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागतो आणि भाजी पण खूप छान येते. त्यामुळे दुसरा मसाला ॲड करण्याची गरज पडत नाही. तर इथं मसाला टाकून घेतला की मी त्यामध्ये लगेच अख्खे मसूर शिजलेले आहेत ते मी त्यामध्ये ॲड करते. तर तुमच्या इकडे तुम्ही कशी करता अख्ख्या मसुराची भाजी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे दूध पण छान तापलेलं आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी भाजीमध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे. तर आता भाजी आपली रेडी होत आलेली आहे ऑलमोस्ट, कारण शिजलेला अख्खा मसूर होता त्यामुळे इतका जास्त वेळ लागत नाही ह्या भाज्यांना. त्यामुळे सकाळच्या वेळेला मला कडधान्यच परवडतात. तर आता भाजी एक साईडला ठेवून एका साईडला मी चहा ठेवून घेणार आहे, कारण आता बराच वेळ झालं काहीच चहा वगैरे घेतलेला नव्हता. आता मी चहा ठेवणार आहे चहा घेण्यासाठी. आणि पोटामध्ये पण आता भूक लागलेली होती, कारण सकाळच्या वेळेला भूक लागली की आपल्या पोटामध्ये अग्निप्रदीप्त होतो. तर पोटामध्ये थोडंसं तरी काहीतरी गेलं पाहिजे. जसं आपण एखाद्या गाडीला कसं ऑइल टाकतो आणि ती गाडी कशी पळते, तशाच प्रकारे आपलं पण असतं. आपल्या पोटामध्ये आपण काहीतरी थोडंसं टाकलं की आपण पण म्हणजे आपल्याला पण एक ऊर्जा मिळते ना, आपली गाडी पण पळायला लागते. तशाच प्रकारे तरी आता मी आलं कुटून घेत आहे खलबत्त्यामध्ये चहासाठी. आणि आल्याचा चहा खूप छान होतो, वेलचीचा चहा
पण खूप छान होतो. आणि सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा चहा म्हणजे गवती चहाचा चहा, तो पण खूप छान होतो. तर मी कधीही कोणत्याही प्रकारचा चहा बनवत असते. तर आता इथं चहा पण रेडी होत आलेला आहे आणि मी आता चहा ओतून घेणार आहे. तर आता पोटामध्ये भूक लागल्यामुळे आज मी काहीतरी खावंसं म्हटलं, पण चपाती आणि चहा खाल्लं की मला ॲसिडिटी होते, त्यामुळे मी चहा चपाती खात नाही. तर आता म्हटलं बिस्किट होतं अवेलेबल, तर ऑप्शन नव्हता दुसरा. भाजी तर झालेली आहे, पण सकाळच्या वेळेला मला जेवण जात नाही, त्यामुळे मी भाजी नाही खाल्ली, चपाती भाजी. तर आता थोडीशी 2-3 बिस्किटं पण मी खाणार आहे. तर आता इथे चहा ओतून घेणार आहे मी फुलपात्रामध्ये. आणि वर्कआउट पण केलं ना की भूक लागते, आणि वर्कआउट करून भरपूर वेळ झाला होता, 2-2.5 तास झाले होते, त्यामुळे मला भूक लागलेली. तर आता हे माझ्या खूप आवडीचं बिस्किट आहे, तुम्ही पाहू शकता. हे बिस्किट मला खूप आवडतं, मस्का चष्का, कारण खूप छान लागतं हे बिस्किट, एकदम चटाका असतं, त्यामुळे मला हेच बिस्किट आवडतं. तर चहा बिस्किट खाण्यासाठी घेतलं होतं आणि ते खाऊन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता राहिलेल्या ज्या चपात्या आहेत ना, त्या सगळ्या चपात्या मी बनवून घेणार आहे. आणि काही नाही, जास्त चपात्यांना वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 5 मिनिटं किंवा 7 मिनिटं लागतात चपात्या बनवायला. मला 7-8 चपात्या बनवायला कितीसा असा उशीर लागतो, कारण हे रोजचंच काम आहे, हाताखालचंच काम आहे, आणि त्यामुळे पटपट होतं. पहिलं कसं चुलीवर बायकांना पहिल्या करावं लागायचं, मग ते जाळ धूर, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता आणि ते वेळ पण लागायचं चुलीवर बनवायचं म्हटलं की. आणि मी पण चुलीवर स्वयंपाक केलेला आहे. मी जेव्हा स्कूल टाईमला होते ना, त्यावेळेससुद्धा रोज मला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, आणि मी करायचे पण. मला त्यावेळेस आवडायचं पण स्वयंपाक करायला, घरातली सगळी कामं करायला आवडायची. त्यावेळेस मी सगळी कामं करायचे घरामधली, आणि त्यावेळेस कंटाळा येत नव्हता. आणि आता गॅस असून सगळं असून आता कंटाळा येतो, कारण काय माहिती दिवसेंदिवस असंच होतं. तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे का, मला नक्की सांगा. तर इथे मी चपात्या पण लाटून घेत आहे, आणि मी अशाच प्रकारे चपात्या करत असते, आणि माझं रोजचं रुटीन आहे हे. तर खिडकीमधून बाहेर पण अधूनमधून मी डोकवत असते, कारण सकाळचं वातावरण छान असतं, त्यामुळे पाहत असते. तर इथं आता चपात्या मी अशा प्रकारे करते, आणि खूप छान चपात्या होतात ह्या पिठाच्या. आणि मी हे लोकवन गहू वापरते. लोकवन गव्हाच्या चपात्या खरंच खूप छान होतात. मी दुसरं कोणतंच गहू आणत नाही, कारण ह्या लोकवन गव्हाच्या चपात्या खूप छान होतात, आणि पीठ पण आहे ना एकदम बारीक दळून येतं, त्यामुळे मला ह्या चपात्या खूप आवडतात. आणि चपाती एकदम मऊसुद्धा, आणि दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली ना चपाती तरी पण ती मऊच असते, त्यामुळे मला ह्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या मला खूप आवडतात. तर इथं सगळ्या चपात्या मी बनवून घेणार आहे, आणि एकदा चपात्या बनवून घेतल्या ना की डबल परत पुन्हा बनवायची गरज पडत नाही, कारण सगळी कामं पण पटपट आवरली जातात. त्यामुळे सकाळच्या वेळेला मी सगळ्या चपात्या अशा बनवून घेते, आणि मग नंतर बाकीची जी काही कामं राहिलेली असतात ती सगळी करून घेते. तर सगळ्या चपात्या आता मी करून घेते, आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. तर आता ही शेवटची चपाती आहे, आणि माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत, आणि पोळपाट बेलणं पण धुवायचं आहे. मी रोजच्या रोज पोळपाट बेलणं धुवायला टाकते. आणि हा चपातीचा पिठाचा डब्बा होता, तो पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. वरती ठेवलं की झुरळं होतात, त्यामुळे मी असं वरती ठेवत नाही. आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या चपात्या झालेल्या आहेत. मी डब्बा खाली ठेवलेला आहे थंड चपात्या होण्यासाठी, आणि भाजीचं पण खाली ठेवलेलं आहे, कारण मला किचन कट्टा आवरायचा होता, गॅस धुवायचा होता, खराब झालेला गॅस, त्याच्यामुळे मग मला ते पण. आणि हे माझं रोजचं रुटीन आहे. मी आज व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे आजचं रुटीन आहे असं नाही, माझं हे डेली रुटीन आहे ना, आणि मी डेली हे करत असते. तर आता मी थोडाफार काही ओला कचरा आहे तो मी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवला, कारण सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा टाकावा लागतो, त्यामुळे मग वेगवेगळा टाकत असतो आम्ही. आणि आता इथे मी भांडी, जे काही भांडी पडलेली आहेत ना, ती सगळी भांडी मी घासून घेणार आहे अगोदर, कारण जी सुकलेली भांडी आहेत जाळीमध्ये ती पहिली लावून घेते, आणि बाकीची भांडी पण मी घासून घेणार आहे. आणि सुकलेली भांडी लावल्यानंतर कसं जाळी मोकळी झाली की आपल्याला जी ओली भांडी आहेत ती पण ठेवायला सोपं पडतं, आणि बाकीची भांडी पण वाळलेली ओली होत नाही, त्यामुळे माझं असंच रुटीन असतं. तर आता जे काही डबे रात्री घासून ठेवले होते मी प्लास्टिकचे, कारण हे असे छोटे छोटे डबे जे येतात ना बाहेरून, कधी काय आणलं तर ते डबे असे कधी उपयोगी येतात काही ठेवण्यासाठी, तर मी असे घासून वगैरे ठेवत असते.
आणि इथं खलबत्ता मी मगाशी आलं कुटण्यासाठी घेतला होता, त्यामुळे खलबत्ता लगेच धुवून पुसून ठेवला ना की त्याला गंज चढत नाही. तर मी लगेच धुवून आणि पुसून खलबत्ता ठेवून दिलेला आहे. आणि खूप छान आहे हा खलबत्ता, मला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर आता जी काही थोडीफार भांडी पडलेली होती ना, ती पण भांडी मी लगेच घासून घेणार आहे. आणि खिडकीवरती मला थोडीशी ना धूळ जाणवत होती, कारण आता थंडी आहे आणि थोडंसं वारं पण सुटतं. थंडीच्या दिवसामध्ये कसं वारं सुटलेलं असतं, त्यामुळे धूळ येते घरामध्ये आणि धूळ आली की ती भांड्यांवरती खिडकीवरती अशी साचतच असते. तर असं अधूनमधून माझं रुटीन असतं, धुवायचं, खिडकी साफ करायची किंवा मग काचेची जी भांडी आहेत ती सगळी भांडी मी व्यवस्थित धुवून ठेवते. तर हे काचेचे जे बाऊल आहेत ना, ते बाऊल खूप छान आहे. आमरस चपाती वगैरे, खीर चपाती खाण्यासाठी किंवा मग काही वेगळा पदार्थ केला तर त्यामध्ये सर्व करण्यासाठी असं मी वेगवेगळ्या प्रकारची भांडी घेऊन ठेवते, कारण मला खूप आवडतात. आणि ना डीमार्टमध्ये गेल्यानंतर का काय माहिती आपोआप भांड्याच्या सेक्शनकडे ना मी वळले जाते. आणि डीमार्टमध्ये गेल्यावर कोणाकोणाचं असं होतं की म्हणजे आपण विचार करून जातो, मी आज काहीच खर्च नाही करणार, मी आज हे नाही घेणार, ते नाही घेणार, पण 1-2 तरी एक्स्ट्रा वस्तू येतातच. असं कोणाच्या बाबतीत होतं ना, मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर माझ्या बाबतीत तर नक्की होतं. तर इथं मी खिडकी साफ करून घेतलेलं आहे आणि हे सगळे काचेचे बाऊल, काचेचे जे ग्लास आहेत ना, ते सगळे मी धुवून घासून घेतलेले आहेत. आणि हे पोळपाट जे आहे ना, ते खूप जड आहे. खूप छान आहे हे पोळपाट आणि मला खूप आवडतं आणि चपात्या पण खूप छान होतात. तर हे मी इथे यात्रा भरते, बीज यात्रा असते, त्यामुळे त्या यात्रेमध्ये मी हे पोळपाट घेतलेलं होतं. खूप छान पोळपाट आहे. मला खूप आवडते हे पोळपाट. तर रोजच्या रोज डेली ते स्वच्छ करून ठेवत असते. नाही जर स्वच्छ करून ठेवलं तर त्याला भुरा लागतो आणि मग ते विचित्र वाटतं. त्यामुळे मग रोजची रोज असं क्लीन करून ठेवत असते. तर काही काही लोकं काय करतात किंवा काही बायका काय करतात, असंच फक्त कपड्याने पुसून ते पोळपाट वगैरे ठेवून देत असतात. तर तसं न करता तुम्ही असं 2 मिनिटच लागतील, 2 मिनिट पण नाही, 1 मिनिट लागेल. तुम्ही असं स्वच्छ करून ठेवलं ना, की व्यवस्थित राहतं, झुरळ पण होत नाही आणि भांडी पण व्यवस्थित राहतात, असं मला तरी वाटतं. तर आता ही सगळी भांडी वगैरे मी घासून घेणार आहे आणि लगेच भांडी वगैरे घासून घेतली ना, की किचनवर पण पसारा पडत नाही आणि आपलं किचन पण एकदम सुटसुटीत आणि मोकळं दिसतं. आणि अ, कसं असते ना घरामध्ये स्वच्छता, नीटनेटकापणा असेल ना, तरच लक्ष्मी वास करते, लक्ष्मी नांदते असं बोलतात. त्यामुळे माझा हा प्रयत्न असतो. तर इथे भांडी वगैरे घासून झालेले आहे आणि त्यानंतर मी गॅसच्या ज्या शेगड्या आहेत ना, त्या पण मी घासून घेणार आहे. हे रोजचं रुटीन आहे माझं. तर मी गॅसच्या शेगड्या घासून झाल्यानंतर जे स्टाईल वगैरे आहे ना, ती पण खराब झालेली होती. कारण अधूनमधून असा हात मारलाच पाहिजे आपण, खराब होते त्यामुळे. माझं असंच असतं, ज्यावेळेस मी किचन कट्टा धुते ना, गॅस वगैरे घासते, त्यावेळेस स्टाईल ही घासलीच जाते. कारण रोजच्या रोज जर स्टाईलवरती आपण हात फिरवला ना, तर अजिबात चिकटपणा होत नाही आणि डेली साफ पण राहते. त्यामुळे माझा हा प्रयत्न असतो, की माझं घर नेहमी स्वच्छ असावं, नीटनेटकं असावे आणि त्यामध्ये लक्ष्मी नांदावी, हा नेहमी प्रयत्न असतो. तर आता इथं स्टाईल वगैरे व्यवस्थित छान साफ करून घेते मी आणि किचन कट्टा पण लगेच घासून घेणार आहे. हा गॅस ना काचेचा आहे आणि त्याच्यावरती लगेच तेलाचे वगैरे किंवा पाण्याचे डाग पडले जातात. त्यामुळे हा ना डेली क्लीन करावा लागतो आणि गॅस खूप मस्त आहे. हा खूप छान आहे. मला खूप आवडतो हा. त्यामुळे मी हा पर्चेस केला होता, घेतला होता आणि मला खूप आवडतं आणि मी खूप जपून वापरते वस्तू. मला खूप आवडतात. ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत ना, त्या वस्तू मी खूप जपून वापरते. कारण आपली चॉईस असते. आपण आपल्या स्वतःच्या मनाने घेतलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या वस्तू खूप आवडत असतात आणि हीच वस्तू नाही, कोणतीही छोटी-मोठी वस्तू असेल ना, तरी मी जपून वापरते. तर इथं आता किचन कट्टा मी धुवून घेणार आहे आणि पाण्यानेच मी डिरेक्टली असं धुवून घेते. कारण बेसिनमध्ये पाणी जातं, त्याच्यामुळे अशा प्रकारे धुवून घेतलं ना, की पटपट पण धुवून होतो. आणि किचन कट्टा रोजची रोज क्लीन करणं हे माझं काम असतं. कारण मला अजिबात पसारा आवडत नाही. कारण पसारा दिसला ना, की अचानक कोणीतरी, ज्या दिवशी आपण असा पसारा ठेवतो ना, त्या दिवशी अचानक कोणीतरी येणार म्हणजे येणारच. बघा तुमच्या बाबतीत पण असं झालंय का? कारण माझ्या बाबतीत तर खूप वेळा असं झालंय, की पसारा ठेवला ना, की कोणीतरी अचानक येतं आणि मग अचानक कोणी आलं ना, की आपली खूप धावपळ उडते. मग असं वाटतं, की उगाच ठेवला आपण पसारा, आवरलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामुळे मी आता असं काय करते माहिती आहे, की लगेचच्या लगेच मी आवरून घेते. म्हणजे कसं जास्त टेन्शन पण येत नाही आणि कोणी आलं तरी आपलं घर क्लीन आणि स्वच्छ दिसतं, नीटनेटकं दिसतं
आणि पाहणाऱ्याला पण ते खूप छान वाटत असतं. आणि आपण जर पसारा ठेवला ना, की पाहणाऱ्याचं लक्षसुद्धा त्या पसाऱ्याकडे जातं किंवा मग कुठे एखादी जाळी वगैरे दिसत असेल ना, त्याच्याकडेच जातं. जिथं स्वच्छपणा असतो ना, तिथे अजिबात जाणार नाही. पण जिथे खराब असतं ना, तिथे अवश्य जाणार त्याचं लक्ष. त्याच्यामुळे आपणच आपलं घर स्वच्छ ठेवायचं. आणि आता इथं मी बेसिंग पण घासून घेते, कारण भांडी घासल्यामुळे बेसिंग तेलकट झालेलं होतं आणि बेसिंग पण लगेच मी घासून घेणार आहे. आणि धुवून पण घेते लगेच, कारण ना हे मला रोजची रोज कामे करावी लागतात आणि हे माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन आहे. आणि मॉर्निंगचं रुटीन माझं असंच असतं, थोडंसं कधी वेगळं असतं, पण हे असंच रुटीन असतं. आणि नळ पण मी लगेच घासून घेते, कारण बोरचं पाणी आहे आणि एक पिण्याचा नळ आहे. तर बोरच्या पाण्यामुळे कसं डाग पडले जातात, त्यामुळे रोजच्या रोज नळ क्लीन केले जातात. तर तुम्ही पाहू शकता इथं किचन कट्टा किती छान दिसत आहे आणि सगळं क्लीन झालेलं आहे आणि चमकत आहे. असं चमकलं ना की मला खूप आवडतं. तर आता त्याच्यानंतर फ्रीज पण मी पुसून घेणार आहे. फ्रीजवर थोडे थोडे डाग होते, ते एकदम सॉफ्ट कपड्याने मी पुसून घेते. फ्रीज मी त्या दिवशीच साफ केलेला होता, पण जे काही वरचे वर डाग पडतात ना, ते पण मी लगेच पुसून घेते, म्हणजे फ्रीज कसं छान पण दिसतो. आणि त्याच्यानंतर आता मी कपडे धुवून घेते. तर कपडे आज मी हातानेच धुणार आहे कपडे. वॉशिंग मशीन आहे, पण आज हाताने धुते मी. कारण हाताने धुण्याची सवय पण मोडली नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण कधी कोणती वेळ येईल माणसावरती सांगता येत नाही. त्याच्यामुळे माझं असं अधूनमधून रुटीन असतं हाताने कपडे धुवायचं. आणि शक्यतो मी हातानेच कपडे धुते, मला आवडतं पण. आणि पाणी जर असेल ना भरपूर, तर कपडे कितीही असली ना की धुवायला काहीच वाटत नाही. तर इथं मी कपडे पण लगेच धुवून घेणार आहे. आणि आज थोडीशीच कपडे होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण हातानेच कपडे धुवूया. म्हणून मग मी हातानेच धुवून घेते कपडे. आणि वॉशिंग मशीन आहे, जशी वॉशिंग मशीन आली तसं हाताने कपडे धुण्याची सवय मोडलेली होती. पण आता म्हणजे 2-3 दिवस हाताने धुते, 2-3 दिवस मशीनमध्ये जास्त कपडे असले की मशीनमध्ये टाकते. बेडशीट वगैरे असेल, सोफ्याचे कवर किंवा मग एखादी अंथरुण असेल ना, ते मी वॉशिंग मशीनमध्ये टाकते. आणि अशी थोडीशी कपडे असेल ना डेलीची, तर ती मी हाताने धुवत असते. आणि आवडतं मला असं धुवायला कपडे. आणि छान वाटतं मला. पाणी असेल ना, तर मी कितीही कपडे धुवू शकते. आणि इथं मी आता सगळी कपडे व्यवस्थित छान धुवून घेणार आहे. आणि फरशी बाहेरची पुसलेली पण कपडे होती, किचनचा कपडा होता, तो पण व्यवस्थित मला धुवून घ्यायचा होता. आणि रोजच्या रोज किचनची पण कपडे साफ केली जातात, त्याच्यामुळे कपडा पण तो खराब होत नाही. व्यवस्थित आपण सगळं ठेवलं ना की सगळंच व्यवस्थित राहतं, असं मला तरी वाटतं. तर आता ही सगळी कपडे मी धुवून घेते. तर आता माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि मी आता टब बाजूला ठेवून बाथरूम पण लगेच धुवून घेणार आहे मी. आणि हे लायझॉलने बाथरूम मी धुवून घेत असते. लायझॉलमुळे फरशी पण व्यवस्थित निघते आणि लगेच आपण बाथरूम धुवून घेतलं ना की कसं खराब पण होत नाही, पांढरे डाग पण पडत नाही, बाथरूम सुकलं पण जातं. त्यामुळे मी लगेच असं कपडे वगैरे झाली किंवा अंघोळ वगैरे झाली की बाथरूम धुवून घेत असते. आणि सगळंच घरातलं फरशी वगैरे, टॉयलेट वगैरे, बेसिंग हे सगळं धुवून घेते, जेणेकरून घर स्वच्छ राहतं. तर आता इथं बाथरूम पण धुवून झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी कपडे सुकण्यासाठी घालणार आहे. आणि सगळीकडून ही स्टाईल जी आहे ना, ती पण घासावी लागते, कारण मी परवा स्टाईल घासलेली होती, त्यामुळे आज काही मी स्टाईल घासलेली नाही आहे. आणि बाथरूम खूप मोठं आहे, अजिबात छोटं नाही आहे, एवढं पुरेसं होतं बाथरूम. ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीन पण बसली जाते. तर आता ही कपडे मी सुकायला घालणार आहे. कपडे धुवून झालेले आहेत आणि कपडे आता मी बेडरूमच्या खिडकीमध्ये, ऊन येतं खूप खूप सकाळच्या वेळेला, छान ऊन येतं, कोवळं ऊन असतं, त्यावेळेसच मी इकडे कपडे वाळायला घालत असते. तर आता तुम्ही पाहू शकताय वारा किती चालू आहे आणि हे असं वारा घरात येतो ना, आणि त्या वाऱ्याबरोबर धूळ पण येत असते, त्यामुळे धूळ बऱ्याच प्रमाणात फरशीवर साठत असते आणि त्यामुळे फरशी पण साफ करावी लागते सारखीच. तर आता कपडे सुकायला घालून घेणार आहे मी. आणि पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल, थोडेसे दिसत असेल, तर बिल्डिंग पण झालेले आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग झालेले आहे. तर इथे कमी प्रमाणामध्ये बिल्डिंग होत्या, पण आता पूर्ण भरलेलं आहे हे सगळं आणि छान वाटतं. तर आता हे सगळी कपडे मी सुकायला घालते. आज हाताने कपडे धुतलेले आहेत. आज खूप छान वाटतंय मला आणि आपला थोडासा व्यायाम पण होतो. आणि दिवसभर कसं दुसरी काही कामं पण नसतं, त्याच्यामुळे मग ही कामं आपणच स्वतः हाताने केली ना की बरं पण असतं. तर आता हे सगळी कपडे मी सुकायला घालते. आणि कपडे सुकायला घालून झाल्यानंतर आता पुढचं रुटीन तुम्हाला दिसेलच. तर
ऑलमोस्ट माझी सगळी कामं तर होतच आलेली आहेत आणि सकाळच्या वेळेला ऊन जरा जास्तच असतं, त्यामुळे कपडे पण पटकन सुकली जातात आणि जास्त वेळ उन्हात कपडे ठेवू नये असं बोलतात, कारण कपड्याचा रंग उडतो आणि कपडे जास्त असं खराब होतात. त्याच्यामुळे मग मी उन्हात कपडे ठेवत नाही आणि हे किचनची कपडे काही होती ती पण मी सुकायला घातली आणि गॅलरीमध्ये पण धूळ येत असते, त्यामुळे गॅलरीमध्ये मी आता गॅलरी धुवून घेणार आहे. गॅलरीमध्ये नळाचं कनेक्शन आहे ते एक बरंच झालं आहे, कारण मला वॉशिंग मशीन ठेवायला खूप सोपं पडलेलं आहे आणि खूप छान वाटतं गॅलरीमध्ये दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला असं गॅलरीमध्ये नुसतं 5 मिनिट 10 मिनिट जरी उभं राहिलं ना तरी मनाला खूप शांती मिळते. खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, कारण समोरच्याच बाजूला गार्डन आहे. तुम्ही कित्येक वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं पण असेल. गार्डनकडे पाहिलं ना की खूप मन प्रसन्न होतं आणि बाहेरच्या साईडला पाहिलं तरी खूप छान वाटतं. तर हा मनी प्लॅन आहे ना खूप छान वाढलेला आहे. ह्याची ग्रोथ आहे ना खूप छान झाली. मला असं वरच्या साईडला तो लावून द्यायचा आहे, पण पाहूया आता कधी होते. आणि गॅलरीमध्ये भरपूर सारी झाडे पण लावायची आहेत मला, तर तो एक व्लॉग नक्कीच येईल तुमच्यापर्यंत. तर आता मी गॅलरी धुवून घेतलेले आहे आणि वॉशिंग मशीनचा पाईप काढूनच गॅलरी धुवा लागते, कारण ते कनेक्शन अटॅच केलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी तिथूनच पाईप काढून डिरेक्टली लगेच गॅलरी धुते आणि त्याच्यानंतर आता मी शेवटी फरशी पुसून घेणार आहे. हे माझं डेली रुटीन आहे, रोजचं रुटीन आहे, कारण फरशी पुसल्याशिवाय मला जमतच नाही. कारण फरशी जर नाही पुसली ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि रोजच्या रोज आपलं घर क्लीन असावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल असं मला वाटतं. त्यामुळे मी रोज फरशी पुसून घेते आणि मी मॉफने वगैरे फरशी पुसत नाही. मी पहिला मॉफने पुसायची, पण मला ती पटतच नव्हती, कारण सगळीकडे हात फिरला जात नाही. तसं आपण बसून फरशी पुसून घेतली ना की सगळीकडे पण हात फिरला जातो, कोपऱ्यामध्ये हात फिरला जातो. आणि ती ॲड एक आहे, तुम्हाला माहिती आहे का? कोपरा पुसण्याचे मी 10,000 घेईल, 5,000 घेईल किंवा 1,00,000 घेईल, अशी काहीतरी जाहिरात आहे. तर इथं फरशी पुसून झाली आणि त्यानंतर आता मी सकाळच्या वेळेला थोडीशी स्किन केअर करते, कारण आता थंडी थोडीशी पडत आहे आणि आपली स्किन पण थोडीशी रफ होते. त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये साई घेतलेले आहे, थोडंसं हळद घेतलेले आहे आणि बेसन घेतलेलं आहे. हे एकत्र करून मी आता माझ्या चेहऱ्याला लावणार आहे, जेणेकरून आहे ना थंडीमध्ये आपला चेहरा जास्त ड्राय होणार नाही आणि सॉफ्ट राहील, असंच माझा प्रयत्न असतो. आपला स्किन टोन कोणताही असो, काही मॅटर करत नाही. आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर म्हणजे लवकर सुरकुत्या पण पडणार नाहीत आणि आपला चेहरा जास्त एजड पण वाटणार नाही. त्यामुळे मग माझा हा प्रयत्न असतो. तर मी आता चेहऱ्यावरती हे सगळं लावून घेते आणि दूध आपल्या चेहऱ्यावरती किती छान परिणाम करतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आणि हळद अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप छान गुणकारी आहे. त्यामुळे हळद वापरते मी आणि बेसन आणि हळद वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येत असतो. तर आता हे मी लावून घेणार आहे चेहऱ्यावरती माझ्या पूर्ण आणि थोडीशी मसाज करणार आहे आणि जास्त न सुकू देता लगेच धुवून टाकणार आहे. तर आता मी धुवून घेतलेला आहे चेहरा, तुम्ही पाहू शकताय किती छान दिसतोय. तर असं माझं स्किन केअर असतं आणि सॉफ्ट टॉवेलने आपण चेहरा डॅब करून पुसून घ्यायचा, म्हणजे चेहरा छान राहतो. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे आजचं मॉर्निंग रुटीन? आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.